तर मित्रांनो, आपलं टेक चॅनेल आहे. मग आपण फक्त मोबाईलचे रिव्ह्यूज आणि रिलेटेड कॉन्टेंटच बनवायला पाहिजे असं आहे का? नाही. हे टेक चॅनेल आहे आणि टेक इक्विपमेंट्सबद्दल इन्फॉर्मेशन देणं हे या चॅनेलचं मोटिव्ह आहे. तर आपण आज या व्हिडिओमध्ये बघणार आहोत 15,000च्या आतमध्ये आपल्याला कोणकोणत्या चांगल्या वॉशिंग मशीन मिळत आहे. तर लेट्स स्टार्ट. सो वॉशिंग मशीन मिळण्याच्या आधी आपण थोड्याफार कन्सेप्ट बघूया त्याच्याबद्दल, की वॉशिंग मशीन असतात कोणत्या प्रकारच्या. तर एक असते सेमी ऑटोमॅटिक मशीन, दुसरी असते ऑटोमॅटिक मशीन. आता सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीनबद्दल बोलायचं झालं तर त्याच्यामध्ये 2 कंपार्टमेंट असतात. एक असतो वॉशरचा आणि एक असतो ड्रायरचा. दोन्ही वेगवेगळे असतात. तर वॉशरमध्ये काय केलं जातं, कपडे वॉश केले जातात आणि ड्रायरमध्ये कपडे ड्राय केले जातात. आणि त्याचा फायदे काय आहेत आणि तोटे काय आहेत हे पण बघूया. तर फायदे काय आहेत, की एक तर पाणी कमी लागतं ह्याला. दुसरी गोष्ट आहे की इलेक्ट्रिसिटी जास्त लागत नाही. तिसरी गोष्ट आहे कमी किमतीमध्ये. आता तोट्यांची जर गोष्ट झाली तर पहिली गोष्ट आहे की त्यामध्ये मेहनत लागते, मॅन्युअली इफोर्ट द्यावे लागतात. आणि दुसरी गोष्ट आहे की ह्याच्यामध्ये फीचर्स कमी मिळतात. सेमी ऑटोमॅटिक मध्ये फीचर्स कमी असतात. हे झालं सेमी ऑटोमॅटिक बद्दल. दुसरा प्रकार येतो टॉप लोड ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन. आता ह्याच्यामध्ये काय की एकच कंपार्टमेंट असतं, वॉशरचं आणि ड्रायरचं असं दोन्ही कंबाईन करून एकच कंपार्टमेंट असतं. तर ह्याचे फायदे जरा बघून घ्या की काय असतात, की ह्याच्यामध्ये फीचर्स जास्त मिळतात. दुसरी गोष्ट आहे की वृद्ध लोक वगैरे त्यांना युजेबल आहे, कारण हे टॉप लोड आहे. तर टॉप लोड मध्ये काय केलं जातं की वरून ते झाकण उघडल्यानंतर कपडे डायरेक्टली आपण टाकू शकतो त्याच्यामध्ये. हे झालं टॉप लोड. तिसरा ह्याच्यामध्ये फायदा असा आहे की हँडी टू यूज आहे. आता तोटे तर आहेत याचे पण. पहिला तोटा आहे की पाणी जास्त घेतं, पाणी जास्त लागतं यासाठी. दुसरी गोष्ट आहे की इलेक्ट्रिसिटी पण जास्त येते. आता ह्याच्या व्यतिरिक्त अजून एक टाईप आहे. थर्ड टाईप आहे फ्रंट लोड ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन. तर ह्या टाईपचं वॉशिंग मशीन बेस्ट असतं. दुसरी गोष्ट फायदा दुसरा असा आहे की बाबा ह्याच्यामध्ये पॉवर कन्झम्पशन कमी लागतं, म्हणजे इलेक्ट्रिसिटी कमी लागते, पाणी पण ह्याच्यासाठी कमी लागतं. आणि ह्याच्यामध्ये जे वॉशिंग करण्यासाठी वेगवेगळे प्रोग्राम वगैरे दिलेले असतात, वेगवेगळे बटन वगैरे दिलेले असतात, ते जास्त आहेत. तो एक फायदा आहे ह्याच्यामध्ये. आणि फीचर्स पण जास्त आहेत. याचा एकच तोटा आहे, जो की प्राइस याची थोडीशी जास्त असते. सो आपण आता थोडेसे वॉशिंग मशीन बघूया जी आपण लिस्ट काढली आहे. तर नंबर 5 ला येते एसरची फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन. आता नावावरूनच कळतं की हे फुल ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे. याच्या फीचर्स बद्दल बोलायचं झालं तर हे टॉप लोडचं आहे, जे की मी तुम्हाला टॉप लोड एक्सप्लेन केले की एकच कंपार्टमेंट असतं वगैरे. 6.5 kg ह्याचं वेट आहे. 6.5 kgचं वेट आहे आणि तेवढी कॅपॅसिटी एका फॅमिलीसाठी पुरेशी आहे, जे की 4-5 जण लोकांचे कपडे वगैरे असेल तर होऊन जातं. आणि फुल्ली ऑटोमॅटिक आहे हे सांगितलं. पण ह्याच्यामध्ये काही कॉन्स आहेत, म्हणजे काही तोटे पण आहेत. तोटा असा आहे की ह्याच्यामध्ये 3 स्टेप वॉशिंग नाही आहे. दुसरा तोटा असा आहे की ह्याच्यामध्ये ड्राय एअर नाही आहे. पण एक फायदा ह्याचा आहे की चाइल्ड लॉक आहे. चाइल्ड लॉक असल्यामुळे काय आहे की लहान मुलं अशी उघडू शकत नाहीत वगैरे, त्यामुळे ते आपण लॉक लावू शकतो. नंबर 4 आहे सॅमसंगच्या ब्रँड करून सेमी ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन. हे फुल्ली ऑटोमॅटिक नाही आहे, हे सेमी ऑटोमॅटिक आहे. तर पहिला फायदा आहे याचा की टॉप लोड आहे ह्याच्यामध्ये पण. दुसरा आहे की कॅपॅसिटी बघा, ह्याची 7.5 kgची कॅपॅसिटी जी जास्त आहे आणि चांगली कॅपॅसिटी आहे. ह्या एकाच मशीनमध्ये 4 वॉश सायकल दिलेत, म्हणजे 4 वेळा वॉशिंग त्याच्यामध्ये होतं. आणि ते खरंच चांगलं आहे जर कपडे वगैरे चांगले वॉश केले जातात त्यानं. आणि सोक पण होतं त्यामध्ये, म्हणजे कपडे पिळून वगैरे निघतात, त्यामधून पाणी निथळून जातं. कॉन एवढाच आहे याचा की हे सेमी ऑटोमॅटिक आहे, फुल्ली ऑटोमॅटिक नाही. थर्ड नंबरकडे जर बघायला गेलं तर रिअलमी ब्रँडचं वॉशिंग मशीन आहे, जे की फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन आहे. याचे फायदे जर बघितले तर टॉप लोड आहे. सेकंड आहे की याची कॅपॅसिटी 8 kgची कॅपॅसिटी आहे, फुल्ली ऑटोमॅटिक आहे, चाइल्ड लॉक पण आहे, सोकिंग पण ह्याच्यामध्ये होतं. तर हे एक चांगलं मशीन आहे, ह्याच्याकडे पण तुम्ही बघू शकता. व्हिडिओ जर आवडत असेल तर नक्की लाईक करा. सेकंड नंबर मशीन आहे हायरचं वॉशिंग मशीन. आता हायर हे नाव किंवा हा ब्रँड तुम्हाला नवीन वाटत असेल, पण चांगला ब्रँड आहे हा. तर ह्याच्या चांगल्या क्वालिटीजबद्दल जर बोलायचं झालं तर ह्याच्यामध्ये टॉप लोड आहे. कॅपॅसिटी ह्याची 7 kgची आहे, जी चांगली आहे. फुल्ली ऑटोमॅटिक मशीन आहे. सोकिंग पण ह्याच्यामध्ये होतं, ह्याच्यामध्ये ड्राईंग होतं, जे दुसऱ्या कोणत्या मशीनमध्ये आत्तापर्यंत आपण बघितलेलं नाही आहे की स्पिन ड्राय होतं. ह्याच्यामध्ये 3 स्टेपचं वॉश होतं. आणि ह्याच्यामध्ये पल्सेटर, लिंट फिल्टर आणि चाइल्ड लॉक हे तिन्ही पण आहेत. आणि लिंट फिल्टर म्हणजे काय की हे काय करतं की जो लिंट असतो ना, कपडे जे धागे वगैरे निघलेले असतात ते पाण्यातून जे निघलेलं असतं त्याला कलेक्ट करतं आणि फिल्टर करून त्याला बाहेर काढतं. तर ते लिंट फिल्टरचा उपयोग असतो. आता ह्याच्याबद्दल कॉन एकच बोलता येऊ शकतो, कॉन बोलू पण शकतो नाही पण, की कंपनीवरून फरक पडत असेल, ब्रँडवरून फरक पडत असेल तर. नंबर 1 आहे सॅमसंग, ट्रस्टेड ब्रँड.
पहिली गोष्ट याचे फायदे बघा की टॉप लोड आहे, कॅपॅसिटी 6.5 kgची आहे, फुल ऑटोमॅटिक आहे. जे सॅमसंगचं ह्याच्या आधीचं मॉडेल बघितलेलं ते सेमी ऑटोमॅटिक होतं, हे फुल ऑटोमॅटिक आहे. याच्यामध्ये सोकिंग केलं जातं, पाणी निथळून निघतं ह्याच्यामध्ये. प्लस पॉईंट ह्याचा हा आहे की यामध्ये डिजिटल इन्व्हर्टर टेक्नॉलॉजी आहे, जे की तुम्हाला डिजिटली दिसतं. आणि याच्यामध्ये 3 स्टेप वॉच आहे, पल्सेटर आणि चाइल्ड लॉक दोन्ही पण दिलेलं आहे. सो ही होती आपली लिस्ट. तुम्ही लिस्टच्या अकॉर्डिंग पण घेऊ शकता किंवा तुम्हाला कोणतंही आवडलं असेल तर त्या पद्धतीनं तुम्ही घेऊ शकता. भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.